माझ्यासारखी सांडग्याची भाजी कोणाकोणाला खायला आवडते, तर पण सांडगी कशी बनवायची ते पण मला माहीत नव्हतं. यूट्यूबला रेसिपी बघितली, आता चला म्हणलं सांडगी बनवूयात आपण. तर एक पातेलंभर मी हरभऱ्याची डाळ घेतली होती आणि मला मिक्स डाळीची आवडतात आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी कमीच उडदाची आणि अर्धी वाटी मसुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ असं सगळ्या डाळी मी घेतलेल्या होत्या. ह्याला छान मस्तपैकी उन्हामध्ये वाळवून घ्यायचे, मस्त कडक अशा उन्हामध्ये. आणि वाळवून झालं ना आपल्याला त्याला मिक्सरमध्ये किंवा गिरणीहून दळून आणायचं. आता मिक्सरमध्ये भरडलं तर चांगलंच आहे. आता मोठाड असं जाडसर आपल्याला थोडंसं भरडून घ्यायचं आहे, कारण की जास्त पण पीठ नाही आणि जास्त पण लय मोठाड नाही, एकदम मीडियम असं. आता मी दाखवायले ना त्याप्रमाणे थोडंसं मोठाड आणि थोडंसं बारीक असं मिक्स असं आपल्याला सगळं करून घ्यायचे पीठ. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ, हळद, तिखट ह्या सगळ्या गोष्टींना आपल्या आवडीनुसार टाकून घ्यायच्या. आता आपल्याला भरपूर सारा लसणाची पेस्ट टाकायची आहे, लसूण आणि जिरेची पेस्ट करून घ्यायची आणि ती पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची. आणि माझ्यासारखं कुणाकुणाला सांडग्याची भाजी पण खायला आवडते आणि ती पण भाकरीसोबत, ते कमेंट करून मला नक्की सांगा. इथं लसणाची आणि जिऱ्याची पेस्ट मी बनवून घेतली होती आणि ती पण मी मिक्स करून घेतली. आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर पण भरपूर सारी टाकून घ्यायची, कारण त्याच्यामुळे खूप जास्त छान अशी टेस्ट येते. तर हळूहळू पाणी टाकत ना आपल्याला सगळ्या गोष्टी एकसारख्या मिक्स करून घट्टसर असे गोळे मळून घ्यायचेत. आणि माझे 4 गोळे झाले होते आणि मला तर पहिल्यांदा हेच कळणार गेलं ते कसं बनवू. तर मला जसं येतं तसं बारके बारके मी सांडगे तोडायला सुरुवात केली ती आणि मी ताटात बनवलेले बघितले होते. तर एवढे ताट पण कमी पडले, म्हणून बारक्या प्लेटात सुद्धा मला करावे लागले. वरी ऊन होतं म्हणून मी टेरेसवर काही केलं नव्हतं आणि छान उन्हामध्ये सगळे वाळवून घेतले. आणि आता बघू शकता 2 दिवस उन्हामध्ये वाळवले ते मी छान, कारण की त्यामुळं खराब पण होणार नाहीत आपले सांडगे आणि मस्त असे सांडगे तयार झाले होते. आणखी कसे झाले ते पण कमेंट करून सांगा. आणि सांडग्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला.